मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 10वीच्या रिझल्टमध्ये तुम्हाला मिळालेले सर्वच्या सर्व मार्क्स टक्केवारीसाठी मोजले जात नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. इथेच कामाला येतो बेस्ट ऑफ 5चा नियम. हा नियम नेमका काय आहे आणि तुमचे टक्के यामुळे वाढतात की कमी होतात हे जाणून घेऊया. महाराष्ट्र बोर्डाच्या नियमानुसार तुमच्या मुख्य 6 विषयांपैकी ज्या 5 विषयांमध्ये तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत त्यांचीच बेरीज टक्केवारी काढण्यासाठी केली जाते. म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्हाला सर्वात कमी मार्क्स आहेत, मग तो विषय मॅथ्स असो किंवा सायन्स, तो विषय टक्केवारी मोजताना वगळला जातो. याचाच सर्वात मोठा फायदा म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला लँग्वेजमध्ये खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत, पण मॅथ्समध्ये एकदम कमी मार्क्स आहे, तर तो कमी मार्क असलेला विषय मागे सुटतो आणि तुमची ओव्हरऑल टक्के आपोआप वाढले जातात. म्हणूनच एका विषयाच्या भीतीमुळे पूर्ण रिझल्टची धास्ती अजिबात घेऊ नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍडमिशन घेताना काही विशिष्ट कोर्सेससाठी तो वगळलेला विषय महत्वाचा ठरू शकतो. इथेच खरी गोम आहे. तुमची टक्केवारी तर वाढेल, पण करिअर निवडीवर याचा परिणाम होऊ शकतो. करिअर गायडन्ससाठी मे महिन्यामध्ये मी घेऊन येतोय एक फ्री करिअर गायडन्स लाईव्ह सेशन. अपडेट्ससाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.